नवरदेवाच्या हातापायाची मेहंदी पुसण्याआधीच आपण त्याला बोरची मोटर वाढायला लावली आणि चहा पिण्यासाठी तर पायी चालत नदी ओलांडून टाकली. तर राम राम मंडळी, मी आहे तुमचा मास्तर. आज सकाळी सकाळीच अण्णा म्हणले आपल्याला आपल्या बोरची मोटर वरती काढावं लागेल कारण ती पाणीच मारत नाही. तर मी पण सगळ्यांना फोन केला आणि आपल्या शिव्या दिलेल्या विनंतीला मान देऊन ते पण आले माळ्यात. आणि हाच होतो नवरदेव ज्याचे आपण कपडे फाडले होते आणि त्याची पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडलेली, ती पण बघून घ्या. अजून तर त्याची मेहंदी पण पुसली नाही तर लगेच आपण त्याला बोरची मोटर वाढायला बोलून घेतलं. आणि हो दादा बघा कसा ठेकेदार झालाय, कशालाच हात लावणार राहिला, नुसतं मस्त फोन मध्ये बोट घालतो, इकडे तिकडे बघतोय. आम्हाला लावली मोटर वाढायला. मोटर बाहेर काढल्यावर फॉल्ट बघण्यासाठी आम्ही डायरेक्टली पुण्यावरनं इंजिनियर बोलवले होते आणि त्यांना म्हणलं मोटर नीट होईल का, ते पण म्हणले हा होईल होईल. तिथून सगळे उद्योगावरून आपण आलतो कॉलेजवरती आणि येतानाच आपण एक आंब्याचं झाड आणलं होतं कारण आपल्या शेतात काय आंबे लावायला जागा नव्हती राहिली. म्हणलं आता कॉलेजमध्येच लावून टाकू. आता आपण लावलेल्या झाडाला आहे ना 2-3 दिवसातच फुल आंबे येणार आहेत. ते कसं काय माहितीये का, कारण आपण झाड लावल्याची इतका पाऊस झाला नगरमध्ये की काय सांगू तुम्हाला. आता पावसात चहा पिण्यासाठी तर मला जीव धोक्यात घालून एवढी मोठी नदी ओलांडावं लागली. पण काही म्हणा, भर पावसात चहा म्हणजे एकदम सुखच. आता हे रोडवरचं पडलेलं झाड बघून कळतच असेल तुम्हाला पाऊस किती झालाय. मग घरी खूप स्पेशल कार्यक्रम होता म्हणून वडापाव पार्सल केले आणि घराकडे निघलो. काय स्पेशल आहे माहितीये का, आज आपल्या अक्का अण्णांचाच म्हणजे माझ्या आजी आजोबांचा आज लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस तर एकच नंबर चालला होता. भरपूर पाहुणे वगैरे पण घरी आलते, ते पण मस्त एन्जॉय घेत होते. आम्ही जेवणाची व्यवस्था केली होती पण हे लग्नाच्या आधी जेवणारे पाहुणे बघा कसे असते. तुमचा पण असा मित्र असलाच ना तो लग्नात नुसता जेवायला जातो, चला लवकर त्याला कमेंट मध्ये मेन्शन करा. 500 फॉलोअरला फक्त 25च बाकी आहेत, लवकर फॉलो करून टाका.